नमस्कार. मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारते. असं कधी झालंय का? खूप ओव्हर थिंकिंग चालू आहे. मन शांत बसत नाहीये आणि काहीतरी हेवी वाटतंय पण कळत नाही. दिवसभर आपण नॉर्मल असतो, पण रात्री विचार थांबत नाहीत. मन थकलंय, पण झोप येत नाही. हे जर तुमच्यासोबत होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला 5 कॉमन आपले पेन पॉइंट सांगते. एक, ओव्हर थिंकिंग. छोट्या-छोट्या गोष्टींवर मन खूप विचार करतं. मी असं का बोलले? त्याने असं का केलं? आणि माइंड स्टॉप होत नाही. 2, इमोशनल हेवीनेस. कधी-कधी वाटतं कोणतंही रिझन नसताना आतून खूप हेवी वाटते. मूड खूप लो आहे. स्ट्रेस इज कन्व्हर्टेड इंटू बॉडी पेन. डोकं सतत दुखत असतं, छातीत जड वाटतं, थकवा सतत जाणवतो. कारण काय? तर इमोशनल स्ट्रेस. ओव्हर थिंकिंग ॲट नाईट. झोपायला गेल्यावर ब्रेन फुल ऍक्टिव्ह राहतं. दुसऱ्या गोष्टी आठवत राहतात. फ्युचरची चिंता सुरू होते. फीलिंग अनसीन, नॉट एक्सप्रेस्ड. माझं कोणी ऐकून घेत नाही, मला कोणी समजून घेत नाही. मी सगळं आतमध्येच ठेवते. एक इम्पॉर्टंट गोष्ट समजून घेऊया. हे फक्त माइंडमध्ये नाहीये, तर ह्याचा इम्पॅक्ट बॉडीवर पण होतो. इमोशन इज इक्वल टू एनर्जी. जेव्हा आपण इमोशन्स दाबतो, तेव्हा ते शरीरात साठतात आणि मग पेन, स्ट्रेस आणि फटीग बनतात. म्हणूनच फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग पुरेसं नाही, तर हिलिंगही आवश्यक आहे. तुमचं मन काम होऊ शकतं. इमोशन्स हे रिलीज होऊ शकतात. त्यामुळे हिलिंगचा एक सिंपल अप्रोच आहे. अवेअरनेस, ऍक्सेप्टन्स अँड रिलीज. ब्रीदिंगचा आता ह्याच्यात काय इम्पॉर्टन्स आहे, तर आपण ब्रीदिंग कडे लक्ष देत नाही. पण स्लो ब्रीदिंग इज इक्वल टू काम माइंड अँड डीप ब्रीदिंग इज इक्वल टू इमोशनल रिलीज. एक छोटा प्रयत्न करूया. डोळे बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. बघा, थोडं शांत वाटतंय ना? पुन्हा एकदा करून बघूया. श्वास घ्या, श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या, श्वास सोडा. हेच हिलिंग आणि ब्रीदिंग रिसेटसाठी मी माझं एक फ्री लाईव्ह हिलिंग सेशन घेते. या सेशनमध्ये तुम्हाला गाइडेड हिलिंग, ब्रीदिंग प्लस इमोशनल रिलीजच्या टेक्निक शिकता येतील आणि काम आणि लाईट फील होईल. आता लाईव्ह का? तर एक अकाउंटेबिलिटी, म्हणजे दररोज एका स्पेसिफिक टाइमवर स्पेसिफिक आपण एखादी कृती केली तर त्याचा एक पॅटर्न बनतो, त्याचा एक माइंड प्रोग्रामिंग तयार होतं आपल्या ब्रेनमध्ये. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं बघा, की आपल्या मनामध्ये काही इमोशन हे स्पेसिफिक टाइमला येतात. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या, कामाला जाताना किंवा कामात एक साधारण 12 ते 1च्या दरम्यान काही स्पेसिफिक इमोशन्स हे रिलीज होतात. म्हणजेच त्याचा एक पॅटर्न तयार होऊन एक प्रोग्रामिंग क्रिएट झालेलं असतं आपल्या ब्रेनमध्ये. कारण सततच्या रिपिटेशनमुळे. म्हणजेच ते आपलं एक पॅटर्न डेव्हलप म्हणतो. सो हेच हिलिंगचं पॅटर्न डेव्हलप करण्यामध्ये हे फ्री हिलिंग सेशन तुम्हाला नक्कीच मदत करेल. ही फक्त थेरी नाही, तर तुम्ही एक्सपिरियन्स करणार आहात. जर तुम्हाला ओव्हर थिंकिंग कमी करायचे, मन शांत करायचे, इमोशनल पेन रिलीज करायचे, तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन होऊ शकता, जिथे आपल्याला झूमचे लिंक्स आणि बाकीचे डिटेल्स तसंच डेली हिलिंग टिप्स या नक्की मिळतील. मी या सगळ्या डिटेल्स या ग्रुपमध्ये शेअर करेल. जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप कम्युनिटी नक्कीच जॉईन करा. लक्षात ठेवा, तुमचं मन शांत असणं ही लक्झरी नाही, ही तुमची गरज आहे. चला तर हिलिंगला सुरुवात करूया.